कधी कधी ना आपल्या जीवनात एक क्षण असा येतो की ज्यावेळी ना आपल्याला सगळं थांबल्यासारखं वाटतं. आपली सगळी धडपड, आपले सगळे प्रयत्न, आपली सगळी स्वप्न अगदी कोसळल्यासारखी वाटतात. अगदी आता सगळं काही थांबलेलं आहे असं वाटायला लागतं. पण त्यावेळी सुद्धा ना मनाच्या एका कोपऱ्यामध्ये एक छोटूसा दिवा जळत असतो आणि तो आपल्याला सांगत असतो की हे सुद्धा दिवस जातील आणि पुढे चांगलं काहीतरी होईल. तर हा मनात जो एक छोटासा दिवा जो असतो ना मनाच्या कोपऱ्यामध्ये, तो दिवा म्हणजे आपली आशा. आशा म्हणजे काय, तर फक्त होईल होईल असं म्हणणं नाही. तर आशा म्हणजे आजचा दिवस कितीही जरी वाईट असला तरी उद्याचा येणारा दिवस हा नक्कीच काहीतरी चांगला घेऊन येईल, असा विश्वास म्हणजे आशा. आणि याच आशेच्या भरोशावर आपण नव्याने जोमाने कामाला सुरुवात करत असतो. कधी कधी आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की आपण खचून जातो, आपण थकून जातो. पण त्याच वेळी ना ही एक आशाच आपल्याला आतून सांगत असते की तू कर, तुझ्यामध्ये ती ताकद आहे, तू करू शकतो. हीच आशा आपल्याला जिवंत ठेवत असते. विचार करा, ही जर आशा नसती तर काय झालं असतं? आपलं जगणंच थांबलं असतं. आपले स्वप्न थांबले असते, आपले प्रयत्न थांबले असते आणि आपलं जीवन तिथेच अर्धवट राहिलं असतं. अंधारामध्ये चालताना, काळोख्या अंधारामध्ये चालताना जसं एक एक पंथी किंवा आपल्या साध्या मोबाईलचा टॉर्च जसा आपल्याला वाट दाखवतो ना, तशी ही आशा आपल्या जीवनामध्ये तो अंधार जरी ती बाजूला अंधार जरी पूर्णपणे बाजूला करू शकत नसली तरी त्या अंधारातून ती आपल्याला वाट दाखवण्याचं काम करते. ती गोष्ट म्हणजे आशा. तर नमस्कार मित्रांनो, मी श्वेतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर ना आज आपण अशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की जी माझ्या एका मैत्रिणीने आता काही दिवसांपूर्वीच ना यूट्यूबवर पोस्ट केली होती आणि ती मी वाचली आणि मला वाचून ती म्हणजे खूपच माझ्या मनाला भावली अशी ती गोष्ट आहे. तर तीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे, तर नीट ऐका. तर गोष्ट अशी आहे की एक 8-10 वर्षाची मुलगी होती आणि ती बिमार होती आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही मुलगी आता वाचू शकत नाही. तर मग ती मुलगी अशीच आपली खाटेवर होती. आपले शेवटचे जे काही तिचे दिवस आहे, सगळ्यांना असं वाटत होतं आता ही काही वाचणार नाही. ती आपले खाटेवर शेवटचे दिवस मोजत होती आणि अशी तिची खाट अशी दारामध्ये होती आणि त्या दारातनंच तिच्या घराचं अंगण दिसायचं आणि अंगणामध्ये एक झाड होतं आणि ना त्या झाडाची पानं म्हणजे गळणं सुरू झालं होतं. त्या झाडाचं पान म्हणजे एक एक पान एक एक पान रोज गळत होतं. ती मुलगी ना त्या झाडाचं निरीक्षण करायची की याची रोज पानं गळतात त्या झाडाची. तर एक दिवस ना ती तिच्या मोठ्या बहिणीला म्हणाली की ताई, हे झाडाचे पानं गळणं केव्हा थांबेल? तर तेव्हा तिच्या बहिणीने तिला विचारलं, का ग तू असं का विचारते? तर ती बोलली, ती मुलगी, छोटी मुलगी 8-10 वर्षाची, ती बोलली की मला असं वाटते म्हणे की ज्या दिवशी या झाडाचे पानं गळणं थांबेल तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. ज्या दिवशी या झाडाची पानं पूर्ण गळतील तो माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, असं ती मुलगी तिच्या बहिणीला म्हणाली. तर त्यावर तिची मोठी बहीण तिला धीर देत म्हणाली, तू काही असा विचार करू नको, असं काहीही होणार नाहीये. तिने तिच्या बहिणीला धीर दिला की असं काहीच होणार नाहीये, तू असा विचार करू नको. आणि मग असेच दिवसामागून दिवस लोटत होते, त्या झाडाचे पानं गळणं चालूच होते. असं करता करता एक दिवस पूर्ण त्या झाडाची पानगळ झाली. पण तरीही ना त्या झाडाच्या एका फांदीवर 5 पानं अशी होती की जी ताजी आणि अगदी हिरवीगार होती. ती 5 पानं गळालीच नव्हती. आणि ती मुलगी, ती 8-10 वर्षाची मुलगी, ती रोज पाहायची त्या पानांना आणि ती पानं गळालीच नव्हती. ती पानं जशीच्या तशीच होती, ती 5 पानं. आणि मग हळूहळू करता करता त्या झाडाला नवीन पालवी फुटायला लागली. ते झाड नव्याने बहरू लागलं, त्याला नवीन पाने यायला लागली आणि ते झाड परत पानांनी हिरवंगार झालं.
आणि जसं जसं ते झाड हिरवंगार झालं तसं तसं त्या मुलीची तब्येत सुद्धा सुधारत गेली. ती मुलगी सुद्धा छान झाली. तिची तब्येत सुधारल्यामुळे ती पण छान झाली, तंदुरुस्त झाली. आणि जेव्हा ती पूर्ण बरी झाली तेव्हा ती त्या झाडाजवळ गेली आणि जे 5 पानं त्या झाडाला जे होते, जी 5 पानं गळलीच नव्हती, हिरवीगार होती, त्या 5 पानांना तिने हात लावला. तेव्हा तिला कळलं, अरे ही तर पानं नकली आहे, ही प्लास्टिकची पानं आहे. तर ही प्लास्टिकची पानं जी नेहमी हिरवीगार राहिली, ही पानं तिच्या मोठ्या बहिणीने त्या झाडावर लावली होती. आणि त्या 5 पानांकडे बघूनच ही मुलगी स्वतःचं जीवन परत जगली. जर ते पूर्ण पानं गळाले असते तर कदाचित तिने आशा सोडली असती, पण त्या 5 पानांकडे पाहून पाहून ती जगत राहिली आणि परत त्या झाडाला नवीन उभारी आली. ते झाड नव्याने उभं राहिलं, तशीच ती मुलगी सुद्धा नव्याने उभी राहिली. तर इथे तिची बहीण त्या पानाच्या रूपात तिची आशा बनून तिथे उभी राहिली. तर अशीच ही आशा आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये काम करत असते. आपल्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला वाट दाखवण्यासाठी, आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी ही आशाच आपल्याला मदत करत असते. तर अशी ही आशा होती आणि अशीच कोणाच्या तरी जीवन जगण्याची आशा आपल्याला जर बनता आलं तर नक्कीच आपलं जीवन सुद्धा सार्थकी लागणार आहे. म्हणून असाच सदैव प्रयत्न करा की आपण सुद्धा कोणासाठी तरी आशा बनू, आपण सुद्धा कोणाच्या तरी आयुष्यामध्ये नवीन उभारी त्याला आणू शकू. असाच प्रयत्न आपण सतत जर केला तर आपल्या जगण्याचं सार्थक होईल. तर अशी ही आशा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि नेहमी मनामध्ये अशीच आशा बाळगून चला की आज जरी किती कठीण असला तरी उद्याचा येणारा दिवस हा चांगलाच येणार आहे. अशीच आशा बाळगा आणि आपलं जीवन सतत पुढे चालू राहू द्या. नमस्कार.